नमस्कार. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार ही शिकवण देणारे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे व संस्था माता श्रीमती सुशीला देवी साळुंखे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आज 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विवेकानंद महाविद्यालयातील NCC व NSS डिपार्टमेंट आयोजित ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, NCC व NSS छात्र व महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वांचे विवेकानंद महाविद्यालयातर्फे मी स्वागत करते. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करतील विवेकानंद महाविद्यालयातील NCC विभागाचे लेफ्टनंट JR भरमगोंडा सर. नमस्कार. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीला देवी साळुंखे यांच्या प्रतिने सर्वप्रथम अभिवादन. सन्माननीय कार्याध्यक्ष साहेब, सचिवा गावडे मॅडम यांना सर्वप्रथम मी आभार मानतो त्यांचे. 21 जून 2021 हा आंतरराष्ट्रीय 7वा योग दिन आज आपण साजरा करतोय. महामारीच्या काळात प्रत्यक्ष जरी आपल्याला भेटता आलं नसलं तरी सुद्धा गेल्या 10 दिवसांपासून ऑनलाईनच्या माध्यमातून व्हर्च्युअली आपण हा योगा करतोय. आजच्या कार्यक्रमाकरता आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर RR कुंभार सर हे इथे उपस्थित झाले आहेत. सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करतोय. यानंतर 6 महाराष्ट्र बटालियनचे ॲडम ऑफिसर मॅडम मेजर गुगा मालती मॅडम ह्याही प्रत्यक्ष इथं उपस्थित झालेत. त्यांचंही इथं मी स्वागत करतोय. यानंतर 5 महाराष्ट्र बटालियनचे सेना मेडल कर्नल RB होला सर, ॲडम ऑफिसर किशोर मोरे सर यांचंही स्वागत करतोय. आनंदी आणि स्वच्छंदी जीवनासाठी शरीर आणि मन आणि बुद्धी यांचं संतुलन राखण्यासाठी योगाची अत्यंतिक गरज असते. 2016 पासून आज अखेर आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या वर्षभर योगाच्या माध्यमातून स्वतःचं संतुलन, मानसिक आणि शारीरिक आणि भावनिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या कार्यक्रमाकरता महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर RR कुंभार सर हे इथं उपस्थित ऑनलाईन झालेले आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी उद्घाटनपर औपचारिक थोडीशी मार्गदर्शन करावे. ऐकू येते का? हॅलो 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 हा साहेब येते का? येते ऐकू. हा येते साहेब. नमस्कार. आज 21 जून 2021 हा 7वा आंतरराष्ट्रीय योग दिन. आपण योगा फॉर वेल बिईंग या शीर्षकाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने साजरा करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले योग गुरु प्राध्यापक मिलिंद कारंजकर, NCC ऑफिसर्स प्राध्यापक भोसले, प्राध्यापक भरमगोंडा, त्याचबरोबर NSS चे प्रमुख प्राध्यापक पाटील HP, उपस्थित सर्व प्राध्यापक मित्र हो. खरं तर मन, बुद्धी आणि शरीर यांच्या अचूक संतुलनासाठी योगाचे मानवी जीवनात खूप महत्त्व आहे. याचा विचार करून सतत सलग
7 वर्ष 21 जून हा दिवस योग दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. योगातील आसन आणि प्राणायाम हे आपणास आंतरिक व बाह्य समन्वयाची अनुभूती देतात. योगासनाने मानवी शरीर बळकट होते, तर प्राणायामाने आपणाला सकारात्मकता निर्माण होते. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये योगासनाचे अनन्यसाधारण महत्त्व विचारात घेऊन आणि कोरोनाच्या महामारीच्या या पार्श्वभूमीवरती स्वतःची मनस्थिती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं दैनंदिन जीवन सुखी आणि समाधानी करण्यासाठी योगासने करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहात. आपण सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या योग दिनाच्या निमित्तानं पुनश्च स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले असे जाहीर करतो. धन्यवाद. हॅलो. आता योगासन प्रत्यक्ष सुरू होत आहे. सर्वांनी पद्मासन मध्ये बसून घ्यावे आणि हात जोडावेत व आसन स्टेशन मधले सर्व बघून नीट प्रत्यक्ष करावेत. आपल्या श्वासावर डोळे अलगद बंद, संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. आपण प्रार्थनेला सुरुवात करतो. सुरुवात आपण मानेच्या रोटेशन मिनिमम मानेच्या हालचालीने करायचे. सावकाशपणे दोन्ही पायामध्ये अगदी थोडंसं अंतर घ्यायचं आहे. पाठीचा कडा ताठ राहील. दोन्ही हात कमरेवरती घ्यायचे. श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश मान सांभाळून खाली. हनुवटी कंठकुपामध्ये नेण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कडा ताठ राहील. सावकाश मान सरळ. सावकाश अलगद मान मागे. डोळे उघडे राहू दे. पाठीचा कडा ताठ राहील. जितकी मान सहज शक्य आहे तितकी मागे नेण्याचा प्रयत्न. सावकाश मान सरळ. आता
आता सावकाश आपल्याला आपला उजवा कान उजव्या खांद्याकडे न्यायचा आहे. सावकाशपणे उजवा कान उजव्या खांद्याकडे, खांद्यावरती उचलायचं नाहीये. उजवा कान उजव्या खांद्याकडे, सावकाश सरळ. विरुद्ध बाजूने डावा कान डाव्या खांद्याकडे नेतो आपण. अगदी सावकाश, डोळे उघडे राहू दे. येणाऱ्या ताणावर लक्ष केंद्रित करा. सावकाश मान सरळ. आता आपल्याला आपली मान उजव्या बाजूला वळवायची. अगदी सावकाशपणे मान उजव्या बाजूला वळवायची आहे. जितकी शक्य आहे तितकी अलगद मागे बघण्याचा प्रयत्न करणार. पाठीचा कान काढ नाही, दोन्ही खांदे एका सरळ दिशेत. मान सरळ. विरुद्ध बाजूने डाव्या बाजूला मान वळवायची. अगदी सावकाशपणे मान डाव्या बाजूला वळवायची आहे. सावकाश मान सरळ. आता आपल्याला अगदी सावकाशपणे मानेचं चक्र करायचं आहे. पुन्हा एकदा डोळे उघडे ठेवून आपल्याला मानेचं रोटेशन, मानेचं चक्र करायचं आहे. सावकाश. 1 ला समोर मान खाली द्यायची. 1, 2 ला उजव्या खांद्यावर, 3 ला सावकाश मान मागे, 4 ला डाव्या खांद्यावर, 5 ला खाली, 6 ला विरुद्ध बाजूने पुन्हा डाव्या खांद्यावर मान न्यायची. अगदी सावकाशपणे मागे, उजव्या खांद्यावर, खाली, सावकाश मान सरळ. सावकाश दोन्ही बाजूनी हात खाली. रिलॅक्स. आता आपल्याला इकडे खांद्यांचं रोटेशन करायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे तसंच ठेवायचं आहे. आता सावकाश आपल्याला दोन्ही हात समोरून पुढे घ्यायचे आहेत. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांसमोर राहतील. दोन्ही हात खांद्याच्या पेशीत सरळ, दोन्ही हात कोपऱ्यात ताठ. श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला वळायचं आहे. सावकाश उजव्या बाजूला वळायचं आहे. तुमचा डावा हात उजव्या खांद्याला लागेल इतपत मागे वळण्याचा प्रयत्न करा. मान मागे. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं आहे. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं आहे. सावकाश सरळ. विरुद्ध बाजूने सावकाश आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. तुमचा उजवा हात डाव्या खांद्याला लागेल इतपत मागे वळण्याचा प्रयत्न करा. नजर मागच्या दिशेला. सावकाश सरळ. पुन्हा एकदा करणार. सावकाश तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला वळायचं आहे. सावकाश उजव्या बाजूला वळायचं आहे. तुमचा डावा हात उजव्या खांद्याला लागेल इतपत मागे वळण्याचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. सावकाश सरळ. विरुद्ध बाजूने डाव्या बाजूला वळायचं आहे. तुमचा उजवा हात डाव्या खांद्याला लावण्याचा प्रयत्न करा. सावकाश सरळ. दोन्ही बाजूनी हात खाली. रिलॅक्स. आता आपल्याला गुडघ्यांचे प्रकार करायचे आहेत. पुन्हा एकदा सावकाश समोरून दोन्ही हात वर. दोन्ही हातांचे तळवे जमिनीकडे ते फेसिंग करायचे आहेत. श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत थोडंसं खाली बेंड व्हायचं आहे. तुम्हाला गुडघ्यामध्ये थोडंसं बेंड व्हायचं आहे. पुन्हा सावकाश सरळ. पुन्हा एकदा करणार आपण. सावकाश खाली बेंड व्हायचं आहे. तुम्हाला थोडंसं खाली बेंड व्हायचं आहे. व्हेरी गुड. सावकाश सरळ. दोन्ही हात सरळ. रिलॅक्स. आसनाला सुरुवात करतो आपण. सर्वात सुरुवात आपण पहिल्यांदा ताडासने करायची आपल्याला. सावकाश पुन्हा एकदा दोन्ही हात समोर. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवून घ्या. सावकाश विरुद्ध बाजूला ताण द्यायचं आहे. दोन्ही हात कोपऱ्यात ताठ राहतील. दोन्ही हाताचे दंड घालण्याला चिकटलेले. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत सावकाश टाचावर करायचे आहे. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबणार आहोत. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं आहे आपल्याला. नजर समोर. नजर एका बिंदूवर असतील. सावकाश आसन सोडायचं आहे. टाचाखाली. दोन्ही बाजूनी हात खाली. रिलॅक्स. पुढचा प्रकार करायचा आहे आपल्याला. दोन्ही बाजूनी हात खाली. थोडीशी विश्रांती. रिलॅक्स. पुढचा प्रकार करणार आहोत आपण. वृक्षासन करायचं आहे आपल्याला. आता सावकाश पुन्हा एकदा नजर एका बिंदूवर स्थिर राहील. आता प्रत्येकाने सावकाश आपला उजवा पाय वर उचलायचा आहे. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मांडीला लावण्याचा प्रयत्न करा. नजर एका बिंदूवर स्थिर. दोन्ही बाजूनी हात वर. आसन स्थिती पूर्ण. संथ श्वसन. नजर समोर. नजर एका बिंदूवर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. सावकाश आसन सोडायचं. दोन्ही बाजूनी हात खाली. घडी केलेला पाय खाली. विरुद्ध बाजूने करणार आपण हेच आसन. सावकाश डावा पाय फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाची टाच
नॉर्मल ब्रिदिंग, संथ श्वसन चालू राहू दे. सावकाश श्वासन सोडणार. दोन्ही बाजूनी हात खाली, घडी केलेला पाय खाली. रिलॅक्स. थोडीशी विश्रांती, थोडीशी विश्रांती, थोडीशी विश्रांती. सावकाश. आपल्याला पुढचं आसन करायचं आहे पादहस्तासन किंवा उत्तान पादासन. दोन्ही पायामध्ये अगदी थोडंसं अंतर राहील, पाठीचा कणा ताठ राहील, नजर समोर. दोन्ही पायामध्ये अगदी थोडंसं अंतर. सावकाश आपल्याला श्वास घेत हात वर, श्वास सोडत अगदी सावकाशपणे कमरेतून खाली वाकायचं आहे. अगदी सावकाश कमरेतून खाली वाकायचं आहे. आसन स्थिती पूर्ण. संथ श्वसन. हात जिथेपर्यंत जाते तिथेपर्यंतच नेण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारे ओढून ताणून आसन करायचं नाहीये. कपाळपट्टी जी आहे ती पुढ्याकडे नेण्याचा प्रयत्न करणार. अतिरिक्त ताण घ्यायचा नाहीये. ताण अधिक वाटला थोडी अलीकडची अवस्था घ्यायला हरकत नाहीये. सावकाश श्वास घेत सरळ. दोन्ही बाजूनी हात खाली. रिलॅक्स. थोडीशी विश्रांती, थोडीशी विश्रांती. याच्या पुढचा प्रकार करायचा आहे आपल्याला फॉरवर्ड बेंडिंग झाल्यानंतर. आता सावकाश आपल्याला बॅकवर्ड बेंडिंग करायचं आहे. आता आपल्याला अर्धचक्रासन करायचं आहे. नावाप्रमाणेच तुमच्या लक्षात येते की शरीराची थोडीशी चक्राकार अशी स्थिती होणार आहे. यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही हात पाठीमध्ये घ्यायचे. दोन्ही हात पाठीमध्ये घ्यायचे. दोन्ही हात पाठीमध्ये. दोन्ही पायांमध्ये अंतर राहील. डोळे उघडेच राहतील. श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश अलगदपणे मागे झुकायचं आहे. अगदी थोडंसं मागे झुकण्याचा प्रयत्न करा. डोळे उघडे राहतील. येणाऱ्या ताणावर लक्ष केंद्रित करा. दोन्ही पाय गुडघ्यात ताण होतील. तुमचे दोन्ही खांदे, दोन्ही हातांचे कोपर यांच्यावरती जो ताण आलेला आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं आहे. मानेपासून जो ताण जाणवतो त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ. रिलॅक्स. थोडीशी विश्रांती, तशीच थोडीशी विश्रांती. आता याच्या पुढचा प्रकार आपण आसनाचा करणार आहोत दंडस्थितीतून. दंडस्थितीतून हे आपलं शेवटचं आसन आहे. आसनाचं नाव आहे त्रिकोणासन. नावाप्रमाणे तुमच्या लक्षात येते की शरीराची थोडीशी त्रिकोणाकार अशी स्थिती यामध्ये होणार आहे. यासाठी सुरुवातीला तुम्ही तुमचा उजवा पाय उजव्या बाजूला न्यायचा आहे. प्रत्येकाने आपापला उजवा पाय उजव्या बाजूला न्यायचा आहे. आता सावकाश दोन्ही हात खांद्याच्या दिशेत सरळ. उजव्या पायाचा चवडा वळवून घ्यायचा आहे आणि त्याच वेळेस उजव्या हाताचा चवडा देखील किंवा उजव्या हाताचा तळवा देखील समोरच्या भिंतीकडे फेसिंग करायचा आहे. श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला झुकायचं आहे. डावा हात वर सरळ. डावा हात सरळ वर. नजर डाव्या हाताकडे राहील. नजर डाव्या हाताकडे. नजर डाव्या हाताकडे. सावकाश सरळ. श्वास घेत सरळ. हेच आसन आपल्याला विरुद्ध बाजूने करायचं आहे. उजव्या पायाचा चवडा सरळ करून हे हेच आसन आपल्याला डाव्या बाजूने करायचं आहे. डाव्या पायाचा चवडा वळवून घ्यायचा आहे. डाव्या हाताचा तळवा भिंतीकडे करायचा आहे. श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत डाव्या बाजूला झुकायचं आहे. नजर उजव्या हाताकडे. दोन्ही पाय गुडघ्यात ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. हात पूर्णपणे खाली नाही गेले तरी चालते. जी स्थिती शक्य झालेली आहे त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. सावकाश श्वास घेत सरळ. दोन्ही बाजूनी हात खाली. दोन्ही पाय सरळ. पुढची आसन बैठक स्थितीमधून आहे. सावकाश बसायचं आपल्याला खाली. आता पुढची आसन आपल्याला बैठक स्थितीतून करायची. आपल्याला सुरुवात भद्रासने करायची. यासाठी दोन्ही पाय सरळ. दोन्ही पाय सरळ. पाठीचा कणा ताठ राहील. भद्रासन करणार आपण. आता सावकाश आपले दोन्ही पाय शरीराजवळ ओढून घ्यायचे. दोन्ही पाय शरीराजवळ ओढून घ्यायचे. दोन्ही हाताने दोन्ही पायांचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा. पाठीचा मणका ताठ राहील. पाठीचा मणका ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. मान सरळ. डोळे अलगद बंद. आसन स्थिती पूर्ण. संथ श्वसन. कीप नॉर्मल ब्रीथिंग. संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर. भद्रासन आसनाचे अतिशय सुंदर फायदे आपल्या शरीराला मिळतात. सावकाश आपल्याला आसन सोडायचं. दोन्ही हात बाजूला. दोन्ही पाय सरळ. दोन्ही हात बाजूला. दोन्ही पाय सरळ.
पुढचं आसन आपण करणार आहोत. शशांकासन करायचं आहे आपल्याला. यासाठी सुरुवातीला आपल्याला वज्रासनामध्ये यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय मागच्या बाजूला घ्यायचे. तुम्हाला दोन्ही पाय मागच्या बाजूला घ्यायचे. वज्रासनामध्ये बसलेला तुम्ही दोन्ही पायांच्या तळव्यामध्ये तुम्ही तुमची बैठक टेकवलेली आहे. पाठीचा कडा ताठ आहे. शशांकासन करणार आहोत. आता सावकाश दोन्ही पायांच्या गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायांच्या गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे किंवा आर्थरायटिसचा त्रास आहे त्यांनी आसनाची प्रॅक्टिस करताना अतिशय सावकाश संथ गतीने करायचं आहे. श्वास घेत हात वर, श्वास सोडत सावकाश अलगदपणे कमरेतून खाली बघायचं आहे. दोन्ही हात पूर्णपणे जमिनीला टेकवून घ्यायचे. शक्य होत असेल तर कपाळासाठी जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं आहे. शरीर पूर्णपणे शिथिल होण्यासाठी, मानसिक ताण, शारीरिक ताण कमी होण्यासाठी या आसनाचा आपल्याला उपयोग होतोय. सावकाश श्वास घेत सरळ, श्वास घेत सरळ, दोन्ही हात सरळ. सावकाश पुन्हा एकदा दोन्ही हात बाजूने खाली. पुन्हा एकदा वज्रासनात यायचे. दोन्ही गुडघे जुळलेले ठेवायचे. या स्थितीतून आपल्याला पुढचं आसन करायचं आहे. आसनाचं नाव आहे अर्ध उष्ट्रासन. उष्ट्र अर्थात उंट. शरीराची थोडीशी स्थिती उंटासारखी होते म्हणून याला अर्ध उष्ट्रासन असं म्हटलं गेले. सावकाश प्रत्येकाने आपल्या गुडघ्यांवरती यायचंय. व्हेरी गुड. सावकाश गुडघ्यांवरती यायचंय. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. व्हेरी गुड. आता दोन्ही हात पाठीमागे जातील. दोन्ही हात तुमचे पाठीमागे जातील. दोन्ही खांदे मागच्या दिशेने ताणलेले ठेवायचे. दोन्ही हाताचे कोपर मागच्या दिशेने ताणलेले राहतील. पायांचे चवडे पूर्णपणे फ्लॅट होतील. या आसनाची प्रॅक्टिस करताना डोळे उघडेच ठेवायचे आहेत. आता श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश मान मागे टाकायची. अगदी अलगदपणे मान मागे टाकायचे. पोटाचा आणि छातीचा भाग पुढच्या दिशेने ताणून देण्याचा प्रयत्न करायचा. डोळे उघडे ठेवायचे. ताण अधिक वाटला अलीकडची अवस्था घ्यायला हरकत नाहीये. सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ. सावकाश वज्रासनात यायचंय. पुन्हा एकदा दोन्ही पाय सरळ, दोन्ही पाय सावकाश वज्रासन सोडून घ्या. दोन्ही पाय सरळ. तशीच थोडीशी विश्रांती घेऊन दोन्ही हात पाठीमागे, मान अलगद मागे टाकून थोडीशी विश्रांती. आसनाचा ताण अलगदपणे कमी करून घ्या. डोळे अलगद मागे, मान अलगद मागे टाकायचे. डोळे अलगद बंद ठेवायचे. आलेला ताण आसनाचा कमी करून घेतो आपण. सावकाश. आता या स्थितीतून आपल्याला बैठक स्थितीतलं शेवटचं आसन अर्थात वक्रासन करायचं आहे. वक्र अर्थात ट्विस्ट. थोडंसं पाठीच्या मणक्याला आपल्याला ताण किंवा ट्विस्ट यामध्ये जाणवतोय. दोन्ही पाय तुमचे समोर आहे ते तसेच ठेवायचे. ते जुळलेले ठेवण्याचा प्रयत्न करा. पाठीचा मणका ताठ राहील. आता सावकाश प्रत्येकाने आपला उजवा पाय जवळ ओढून घ्यायचा आहे. उजवा पाय जवळ ओढून घ्यायचा आहे. बरोबर. गुडघा उभा राहील तुमचा. आता तुमचा डावा हाताने उजव्या गुडघ्याला थोडासा ताण देऊ. उजव्या हाताने उजव्या गुडघ्याला ताण देऊन जिथेपर्यंत तुमचा हात जाईल. व्हेरी गुड. आणि सावकाश मान मागे. खूप छान. मान त्या बाजूने अलगद मागे जातो. व्हेरी गुड. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं आहे. मान मागे. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं आहे. सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ, घडी केलेला पाय सरळ. विरुद्ध बाजूने करणारा हाच प्रकार. विरुद्ध बाजूने उजवा पाय जवळ, सॉरी डावा पाय जवळ ओढून घ्यायचा आहे. उजव्या हाताने डावा पायाला थोडासा रेटा देऊन दुसरा हात ज्याला शक्य आहे त्यांनी चवडा पकडण्याचा प्रयत्न. दुसरा हात पाठीमागे, मान अलगद मागे. असं स्थिती पूर्ण संत श्वसन. तुमच्या लक्षात येईल पाठीचा मणका थोडासा यामध्ये पिळला जातो. त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ, घडी केलेला पाय रिलॅक्स. आता याच्या पुढची जी आसनं आहे ती आपल्याला पोटावर झोपवण्याचा विपरीत शयनस्थितीमधून करायची. त्यामुळे सावकाश प्रत्येकाने आपापल्या मॅटवर सावकाश पोटावरती झोपायचं. सुरुवात आपण भुजंगासन करणार. भुजंग अर्थात साप किंवा कोबरा जेव्हा आपण म्हणतो त्याप्रमाणे पाठीच्या मणक्याची स्थिती होते म्हणून या आसनाला भुजंगासन असं म्हटलं गेले. अतिशय सावकाश संथ गतीने करायचं हे आसन. दोन्ही हात छाती शेजारी येतील. म्हणजे दोन्ही हात छाती शेजारी. तुमची कपाळपट्टी फोरहेड जमिनीला टेकलेलं ठेवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला शक्यतो टाचामध्ये झोळलेले ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही आसन स्थिती
घेणार आहोत त्यावेळेस असांख्यामध्ये अंतर पडलं तरी हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाची सूचना लक्षात ठेवायची, कुठल्याही प्रकारे ओढून ताणून आसन करायचं नाहीये. कपाळपट्टी टेकलेली राहील. श्वास सोडा, श्वास घेत अगदी सावकाश वर यायचं, अगदी सावकाश वर यायचं. दोन्ही हात कोपरात वाकलेले राहतील इतपतच वर येण्याचा प्रयत्न. मान मागे टाकण्याचा प्रयत्न. आसन स्थिती पूर्ण संतोषासन. कीप नॉर्मल ब्रीदिंग. डोळे अलगद मिटलेले ठेवण्याचा प्रयत्न. सावकाश श्वास सोडत आसन सोडायचं आहे. दोन्ही हात सरळ, दोन्ही हात कपाळाखाली घेऊन मान अलगद नाही, मान कुठल्याही एका कुशीवर करण्याचा प्रयत्न. सावध. या स्थितीतून आपल्याला पुढचं आसन करायचं. आसनाचं नाव आहे शलभासन. पुन्हा एकदा हनुवटी टेकलेली राहील, हनुवटी टेकलेली राहील. तुमचे दोन्ही हातांचे तळवे दोन्ही मांड्यांखाली घ्यायचे आहेत. थोडक्यात तुमच्या हातांचा आधार मांड्यांना द्यायचा आहे. हातांचे तळवे, दोन्ही हातांचे तळवे मांड्यांखाली घ्यायचे आहेत. दोन्ही हात मांड्यांखाली घ्या, दोन्ही हात मांड्यांखाली. टाचामध्ये जोडलेले ठेवण्याचा प्रयत्न. हनुवटी टेकलेली राहील. श्वास सोडा, श्वास घेत सावकाश दोन्ही पाय मागच्या दिशेने हवेत थोडेसे वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. जितके तुम्हाला सहज शक्य आहे तुम्ही पाय हृदयात टाकतील. शलभासन पाठीच्या मणक्यासाठी अतिशय उपयुक्त महत्वाचं असं आसन. सावकाश आसन सोडायचं आहे. दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात आहे. पुन्हा दोन्ही हातांची अलगद घडी करा. मान सुखकर कशी कल्लेली ठेवून थोडीशी विश्रांती. मान सुखकर कशी कल्लेली ठेवून थोडीशी विश्रांती. यातूनच आपल्याला मकर आसनचा अभ्यास करायचा आहे. मकर आसन अर्थात विश्रांतीकारक आसन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. टाचा आतल्या बाजूला, चवळे बाहेरच्या बाजूला. दोन्ही हातांची अलगद घडी. मान जशी सुखकारक असेल त्या पद्धतीने कल्लेले ठेवण्याचा प्रयत्न. डोळे अलगद बंद. संपूर्ण शरीर आपल्याला मकर आसनामध्ये शिथिल रिलॅक्स करून घ्यायचं आहे. आसनांचा अभ्यास झाल्यानंतर शरीरावरचा ताण कमी करून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचं असं आसन. प्रत्येक आसनानंतर शरीर पूर्वस्थितीला येण्यासाठी काही विश्रांतीकारक आसन, त्यापैकीच एक मकर आसन. लक्ष पूर्णपणे पाठीच्या मणक्यावरती. पाठीचा मणका आपण आपला हात जवळ पाठीच्या मणक्यावरून फिरवतो अशी कल्पना कर. संपूर्ण पाठीचा मणका कमरेचेच नाही शिथिल रिलॅक्स करून घ्यायचे. सावधान सावकाश आपल्याला मकरासन सोडायचं आहे. दोन्ही हात जवळ, दोन्ही पाय सरळ. सावकाश उठून बसून तुम्हाला पाठीवरती झोपायचं. सावकाश उठून बसायचं आणि तुमच्या आसनाचा अभ्यास जो आहे तो आपल्याला पाठीवरती झोपून करायचा. सावकाश पाठीवरती झोपायचं. सर झोपायचं त्यावर. तासांना जोडलेल्या जातील. दोन्ही हात शरीरा शेजारी, मान सरळ. आपल्याला सुरुवातीचं आसन हे सेतुबंध सर्वांगासन करायचं आहे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर आणि शरीराला खूप चांगले फायदे देणारं असं हे सेतुबंध सर्वांगासन. अतिशय सावकाश करायचं आहे प्रत्येकाने. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात वाकून बैठकीजवळ द्यायचे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून बैठकीजवळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हाताने दोन्ही पायांचे चवडे पकडण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही हाताने दोन्ही पायांच्या टाचा किंवा चवडे पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत सावकाश पाठकंबर वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे पाठकंबर वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा. अतिरिक्त ताण घ्यायचा नाहीये. जितका सहज तुम्हाला शक्य आहे तितपत नेण्याचा प्रयत्न. सावकाश आसन सोडायचं आहे. पाठकंबर खाली टेकून घ्यायचे. दोन्ही हात अलगद सोडून घ्या. दोन्ही पाय सरळ. तशीच थोडीशी विश्रांती. थोडीशी विश्रांती. पुढचं आसन करायचं आपल्याला पवनमुक्त आसन. शरीरातील अपान वायूच्या मुक्ततेसाठी जे आसन केलं जातं त्याचं नाव आहे पवनमुक्त आसन. आपली पचनसंस्थेच्या ज्या काही बारीक सारीक तक्रारी असतील, ज्या कुरबुरी असतील त्या कमी होऊन आपली पचनसंस्था सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचं असं आसन पवनमुक्त आसन. पुन्हा एकदा सावकाश तुम्हाला तुमचे दोन्ही गुडघे दोन्ही पाय गुडघ्यात वाकून घ्यायचे आहेत. दोन्ही मांड्या पोटावरती घ्यायच्या आहेत.
दोन्ही मांड्या सावकाश पोटावरती घ्या. आता दोन्ही हातांनी पायाला मिठी मारण्याचा प्रयत्न करा. दोन्ही जवळे सरळ राहतील, ते क्रॉस करायचं नाहीये. आता श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत तुमची फोरहेड, तुमचं कपाळपट्टी गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. शरीराची जी घडी झाली आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. पोटाची घडी झालेली आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. पोटावरती दोन्ही मांड्यांचा खूप चांगल्या पद्धतीने दाब येतोय त्यावर लक्ष केंद्रित करा. सावकाश आसन सोडायचं आहे, मान खाली टेकून घ्यायची आहे. दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय सरळ. पुरुषासनाचा अभ्यास अर्थात विश्रांतीकारक आसन शवासन करणार आहोत आपण. शव अर्थात डेड बॉडी, शरीराची स्थिती थोडीशी शवाप्रमाणे अर्थात रिलॅक्स होते. यासाठी दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. तुमच्या जास्तीत जास्त अंतर घ्या. त्याचा आतल्या बाजूला, जवळ बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब. दोन्ही हातांचे तळवे छताकडे, दोन्ही हातांचे तळवे छताकडे जातील. पोटं अर्धवट मिटलेली, अर्थात पूर्णपणे रिलॅक्स. बोटांवरती कुठलाही ताण नको. आणि मान सुखकारक अशी करणे, डाव्या किंवा उजव्या बाजूला तुमची स्थिती तुम्हाला सहज शक्य आहे. सुखकारक किंवा सरळ. डोळे लगत बंद. चेहऱ्यावरती आठ्या नको, कपाळावरती कुठल्याही प्रकारे आठ्या नको. चेहऱ्याचे स्नायू शिथिल ठेवायचे. शवासन. संपूर्ण शरीर पुन्हा एकदा शिथिल रिलॅक्स करून घ्यायचं आहे. जो काही आसनांचा अभ्यास आपण आता केलेला आहे त्याचा ताण आपल्याला शवासनामध्ये कमी करून घ्यायचं आहे, शिथिल करून घ्यायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. सावधान सावकाश श्वासन सोडलं. दोन्ही हात जवळ, दोन्ही पाय जवळ. सावकाश डाव्या कुशीवर यायचं, उठून बसायचं. सावकाश बैठक स्थितीमध्ये आपला आसनांचं जो सेशन आहे किंवा आसनांचा जो अभ्यास आहे तो इथे आता संपलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं ब्रीथिंग टेक्निक्स किंवा प्राणायामाचा अभ्यास आपण आता सुरू करतो. प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करताना आपण नेहमी कपालभातीने सुरुवात करतो. कपालभाती ही तुमचा जो नेझल ट्रॅक आहे, जी तुमची नासिका मार्ग आहे तो क्लिअर करण्यासाठी किंवा तिथल्या कुठल्याही इम्प्युरिटीज असतील त्या दूर करण्यासाठी म्हणून आपण कपालभातीचा अभ्यास करतो. कपालभातीच्या अभ्यासानंतर आपण मुख्य प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करणार. आता आज आपण कपालभाती करताना प्रत्येकाला तुम्हाला कपालभाती येतेच आहे. आपण गेली किती दिवस प्रॅक्टिस करतो आहे या गोष्टीची. तर कपालभाती करायची आहे. प्रत्येकाने आपले स्वतःचे 15 ते 20 स्ट्रोक्स द्यायचे. 15 ते 20 स्ट्रोक्स दिल्यानंतर मध्ये थोडा वेळ दीर्घ श्वसन करून पुन्हा एकदा 15 ते 20 स्ट्रोक्स अशी 3 आवर्तनं प्रत्येकाने आपापली करायची. पाठीचा मणका ताठ होईल. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. सावकाश प्रत्येकाने कपालभातीला सुरुवात करायची. प्रत्येकाने आपापले स्ट्रोक्स मोजायचे. 15 ते 20 स्ट्रोक्स दिल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन आपण 3 आवर्तन करणार आहोत. जसं मी म्हटलं त्याप्रमाणे कपालभाती ही तुमच्या नासिका मार्गाची शुद्धी क्रिया आहे. नियमित कपालभातीच्या अभ्यासाने तुमचा नासिका मार्ग जो आहे तो शुद्ध होण्याची मदत होते. त्याचबरोबर जुनाट सर्दी असेल, सर्दीची काही विकार असेल तर त्यासाठी कपालभाती अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची अशी क्रिया आहे. ही खूप चांगली शुद्धी क्रिया योगा अभ्यासामध्ये आपण नियमितपणे करतो. प्रत्येकाने प्राणायामाच्या अभ्यासाची सुरुवात कपालभातीचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या नियमित सरावाने हळूहळू त्याचा अभ्यास वाढवून दिल्यानंतर त्याचे खूप चांगले फायदे आपल्या शरीराला आणि त्याचबरोबर तुमच्या प्राणायामाच्या अभ्यासाच्या वेळेस तुम्हाला जाणवतो. धक्का देऊन पोटाच्या स्नायूंना धक्का देऊन आपल्याला श्वास बाहेर टाकायचा आहे. 15 ते 20 स्ट्रोक्सचं 1 आवर्तन अशा पद्धतीने आपल्याला आपली 3 आवर्तन करायचे.
प्रत्येक आवर्तनामध्ये थोडा दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा. संयुक्त श्वसन, एक नॉर्मल ब्रीदिंग, संयुक्त श्वसन. कपालभातीच्या अभ्यासानंतर आता आपल्याला नाडी शुद्धी किंवा अनुलोम विलोम प्राणायामाचा अभ्यास करायचा. यासाठी तुमच्या उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची. उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची अशा पद्धतीने. आता अंगठ्याच्या साह्याने उजवी नाकपुडी बंद करा. पाठीचा मणका ताठ नाही. अंगठ्याच्या साह्याने उजवी नाकपुडी बंद करा. डोळे अलगद मिटलेले राहतील. 5 आवर्तन आपण करणार. सपाट डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. घ्या. आता दोन्ही बोटांच्या साह्याने डावी नाकपुडी बंद करायची आहे. अंगठा उघडायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. सपाट उजव्या नाकपुडीने श्वास सोडल्यानंतर पुन्हा एकदा उजव्याच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश आता पुन्हा एकदा डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. हे झाले 1 आवर्तन. अशी आपण 5 आवर्तन करणार. माझ्या सूचनेप्रमाणे आवर्तनांना सुरुवात करायची. डावीने घ्या 2 3 4. उजवीने सोडा 2 3 4 5 6. उजवीने घ्या 2 3 4. डावीने सोडा 2 3 4 5 6. डावीने घ्या 2 3 4. उजवीने सोडा 2 3 4 5 6. उजवीने घ्या 2 3 4. डावीने सोडा 2 3 4 5 6. डावीने घ्या 2 3 4. उजवीने सोडा 2 3 4 5 6. उजवीने घ्या 2 3 4. डावीने सोडा 2 3 4 5 6. तुम्ही हात सरळ, तुम्ही हाताची घाल मुद्रा. संपूर्ण लक्ष श्वासावर. जो काही प्राणायामाचा अभ्यास केलेला आहे त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण लक्ष श्वासावर. आता आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचं आहे. भ्रामरी प्राणायाम करणार आपण सुरुवातीची 2 आवर्तन. हे दोन्ही हाताची ध्यान मुद्रा ठेवूनच करायची आपल्याला. पाठीचा मणका ताठ राहील. भ्रमराप्रमाणे आपल्या रेचक ज्यावेळेस तुम्ही श्वास सोडताय त्यावेळेस तुमच्या श्वासाचा आवाज हा भ्रमराप्रमाणे गुंग्याप्रमाणे येतो. म्हणून या प्राणायामाला भ्रामरी प्राणायाम असं म्हटलं गेलंय. प्राणायाम करताना एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना गुंग्याप्रमाणे त्याचं गुंजन करत तुम्हाला श्वास सोडायचा. एक 2 आवर्तन आपण करणार. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. पाठीचा कणा ताठ. डोळे अलगद बंद. लक्ष श्वासावर. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पुढची 2 आवर्तन भ्रामरीची आपल्याला षण्मुखी मुद्रेमध्ये करायची. यामध्ये काय करायचं आहे? अंगठ्याच्या साह्याने तुमचे कान बंद करायचे आहे. अंगठ्याच्या शेजारची जी बोट आहे ती अलगद डोळ्यांवरती घ्यायचं आहे. तिसरं बोट किंवा मधलं बोट अलगदपणे नासिका मार्गावरती ठेवायचं आहे, नाकावरती ठेवायचं आहे. 4थं बोट आणि 5वं बोट बोटांच्या वर आणि खाली अशा पद्धतीने अलगदपणे फक्त ही बोटं ठेवायची. कुठल्याही प्रकारे ती दाबायची नाही आहे. ही आहे तुमची षण्मुखी मुद्रा आणि या षण्मुखी मुद्रेमधून आपल्याला भ्रामरीची 2 आवर्तन करायचे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या.
करा. संयुक्त श्वसन दोन्ही हात जागे कर. संयुक्त श्वसन, संयुक्त श्वसन. डोळे बंद, डोळे बंद. ध्यानाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. डोळे बंद राहतील. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित. पाठीचा मणका ताठ. पुढचा काही कालावधी आपल्याला ध्यानाचा अभ्यास करायचा आहे. लक्ष फक्त आपल्या श्वासावर. लक्ष फक्त आपल्या श्वासावर. श्वास ज्या पद्धतीने घेतला जातो, ज्या पद्धतीने सोडला जातो, त्यावर फक्त लक्ष केंद्रित करा. आत्ताच जो योगाभ्यास आपण आता केलेला आहे, त्या योगाभ्यासामध्ये आपल्या शरीराला आणि त्याचबरोबर आपल्या मनाला देखील अतिशय सकारात्मक अशा ऊर्जेची प्राप्ती झाली. तुमच्या प्रत्येक श्वासावर विश्वातली चैतन्य शक्ती ऊर्जा सकारात्मक तुमच्या प्रत्येक श्वासाने तुम्ही शरीरामध्ये घेता. विश्वातली चैतन्य शक्ती ऊर्जा सकारात्मक प्रत्येक श्वासामुळे तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत होती. आणि त्याचबरोबर प्रत्येक उच्छ्वासामुळे शरीरातील व्याधी, काळजा, चिंता तुम्ही दूर टाका. प्रत्येक उच्छ्वासामुळे शरीरातील व्याधी, काळजा, चिंता तुम्ही दूर टाका. मिळणारी सकारात्मक ऊर्जा फक्त काही कालावधीसाठी नसून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत असणार. नियमित योगाभ्यासाच्या सराव, नियमित योगाभ्यासात ही सकारात्मक ऊर्जा आयुष्यभर तुमच्यासोबत आपल्या योगाभ्यासाचं सेशन रात्री आपण ते संपवणार आहोत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. यानंतर आपण एक क्लेश घेणार आहोत. मैं अपने परिवार के साथ नियमित रूप से योगा का अभ्यास कर अपने जीवन में योग को शामिल करने का संकल्प लेता या लेती हूँ. और दोस्तों को भी स्वस्थ जीवन शैली के लिए योग को अपनाने के लिए प्रोत्साहित करूँगा या करूँगी. तुम्ही हात एकमेकांमध्ये सोडायचे. हातामध्ये निर्माण झालेली तुझ्या जड डोळ्यांमध्ये घ्यायचे. सावकाश चेहऱ्यावर हात धरून घ्या. 1
योग प्रशिक्षक यांचे आभार। मैं इस अवसर पर 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी कोल्हापुर के एडम ऑफिसर मेजर गुगा मालती मैम को अनुरोध करती हूँ, मैम अपना मनोगत व्यक्त करें। Good morning to everyone. Today we are celebrating 7th International Day of Yoga. Actually, it is a proud moment for every Indian. We should be happy that our culture, our ancient knowledge, wisdom, that's been now taken to the international forum. It is the knowledge, the pearls of wisdom which our ancestors have given to us. It is because yoga is not a spiritual. Yoga is not a spiritual way of life. It is more a healthy way of life. Like yoga is something which makes yoga is something that makes you to live in sync with the nature. Like actually we human beings are mini representation of the universe. When you have to be in line with the universe so that you can grasp the entire cosmic force inside you, and you can produce miraculous results. To do that, to make yourself in sync with the universe, with the nature, with the prakriti, to be more precise, when you practice yoga, this all will happen. Yoga, the knowledge is like not just a physical exercise or something. It is like it makes your body to be in line with this nature and giving you the more benefits both to your body and also to your mind. Because yoga, when you see the benefits of yoga is like it has a direct effect on your endocrine glands. That is what more scientifically, to say it in the scientific way, it has more effects on your endocrine glands, and it helps to lead a very healthy life so that we can avoid medicines or can avoid any diseases, and we can have a very effective and productive life. And cadets and ANOs, they are keeping themselves updated with the changing times during this pandemic, when there's no possibility of people gathering at one place. They are utilizing the technology to the fullest, and online training classes has been conducted for yoga by all the colleges of 6 Maharashtra Girls Battalion. I'm so happy, and all the cadets are enthusiastically participating in it, and they have also promised that they are not just doing it for 21st June, just for this International Day of Yoga. They are going to take it as a way of life. They are going to practice it for their entire life, and also they are going to spread the message to their friends and family members, and motivate the others also to practice yoga every day. And I wish everyone do this and practice yoga for a healthy and happy life. Thank you. थँक यू मॅम। यानंतर NSS विभाग प्रमुख श्री HP पाटील सरांना मी विनंती करते त्यांनी आभार मानावेत। गुड मॉर्निंग टू ऑल। ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे व संस्था माता श्रीमती सुशीला देवी साळुंखे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। आज 7वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे। या योग दिनाचं औचित्य साधून विवेकानंद महाविद्यालयामध्ये NCC विभाग व NSS विभागाच्या वतीनं आयोजित प्रात्यक्षिकासह योग या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RR कुंभार सरांनी सांगितलं की योग ह्या मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे। शारीरिक आणि मानसिक स्तरावरती आपली उन्नती व्हायची असेल, आपला आत्मविश्वास आत्मबळ वाढवायचा असेल तर आपल्याला दररोज या योगाचा आणि प्राणायामाचा अंगीकार करावा लागेल। आणि प्राणायामामुळे आपलं जे शरीर आहे आणि जे मन आहे ते मन सुदृढ होत असतं, आणि त्यामुळं माननीय प्राचार्यांनी सांगितलेला जो संदेश आहे तो अतिशय उपयुक्त आहे।
आणि त्याबद्दल मी या विभागाच्या वतीनं माननीय आदरणीय प्राचार्य डॉक्टर RR कुंभार सरांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या म्हणून NCC बटालियनच्या ॲडम ऑफिसर मेजर गुगा मालती यांचंही मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर या सगळ्या उपक्रमांमध्ये टेक्निकल सहाय्य करणारे आणि योगाचं मार्गदर्शन करणारे योगतज्ञ प्राध्यापक कारंजकर सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर यासाठी ट्रेनी म्हणून ज्यांनी काम केलं त्या पाटील मॅडम त्यांचाही मी आभार मानतो. आता या सगळा उपक्रम व्यवस्थित आणि टेक्निकली स्ट्रॉंग करण्यासाठी कॉम्प्युटर विभागाच्या प्रमुख RY पाटील मॅडम, त्याचबरोबर भौतिक इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे पन्हाळकर सर यांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन करण्यासाठी सातत्यानं धडपडणाऱ्या NCCच्या विभाग प्रमुख गर्ल NCCच्या विभाग प्रमुख भोसले मॅडम यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर बॉईज NCCचे प्रमुख भरमगोंडा पाटील सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत, NCCचे कॅन्डिडेट्स आहेत, NSSचे कॅडेट्स आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे जे पालक आहेत, तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम इथे समाप्त झाला आहे. धन्यवाद.